शब्द त्यांना देण्यात येत आहे. श्रीवीरा बीड या संधीचं सोनं करावं हीच आता इच्छा आहे. थोडस अगदी आज समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळेल. त्यातच मयूरचे कामले आहेत परंतु थोडं थांबेल. आपण जाऊया. पत्रकार बंधू आमच्या या ठिकाणी सध्या बाईट घेत आहेत. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते संदीपजी रोटे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संदीपजी रोटे या आपण. थँक्यू डीसी. दरम्यान आपण पाहतोय मंचावरती देवा अकॅडमीचे सर्वा देवा चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी त्यांनी आम्ही काल त्यांना रिक्वेस्ट जरूर केली होती एक लिस्ट आमची येईल परंतु मंचावरती व्यक्तिमत्व दाखल झालं ना आजच त्यांच्या अकॅडमी मधून 3 मुलं आज सेवेत रुजू झालेले आहेत आणि खरोखर त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. कारण काल त्यांना मी शब्द दिला होता. मी विनंती करेल ज्या वर्षभरात तुमची जी अकॅडमीची कामगिरी आहे त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. अगदी फायनल रात्रीला आपण त्यांचा सन्मान उद्याच होईल. उद्या किंवा फायनल रात्री सन्मान केला जाईल. आणि वळूयात मॅचकडे जिथे आपण उत्तम मामा काही कणे असो परंतु या भाच्यांवरती जे प्रेम आहे ना ते वेगळंच आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि त्यांचे सुपुत्र पहा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत वंश. आणि वळूयात जिथे आपण या मॅच साठी इनिंगला आवाज ऐकाल मयूरजी कामले यांचा. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करू. दोस्ती ग्रुप आयोजित आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश देशमुख यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा अर्थातच A1 जोडी चषक 2026
संपूर्ण प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मनांच्या अंतकरणापासून आपण स्वागत करू. दुसरी मॅच आपण बघतोय जे भैरवनाथ क्रिकेट संघ वरई आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीवीरा यंगस्टर बीड आणि कमालीची गोलंदाजी बघायला मिळते वरई संघाकडून, अर्थातच बंटी. आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला डिसिजन. स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवली जाते, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. या खंडाई माता क्रीडांगण खांडप्याच्या मैदानावरती देखील भरपूर संख्येने प्रेक्षक या एवन जोडी चषकाचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. खरं तर क्रिकेटमय वातावरण आहे, परंतु या व्यासपीठाला, या मैदानाला एक भक्तिमय वातावरण करण्याचं काम मात्र या सगळ्या आयोजकांनी केलं. अर्थातच रुपेशजी घारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप, खरोखरच कौतुक आपण केलं पाहिजे. सगळे महाराज हरिभक्त परायण या व्यासपीठावरती उपस्थित होते. एक भक्तिमय वातावरण या मंचकावरती, आणि महाराजांनी फार चांगला उल्लेख केला की तुम्ही क्रिकेटच्या व्यासपीठावरती VIP लोकांना इन्व्हाइट करता, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना इन्व्हाइट करता, परंतु या व्यासपीठावरती अखंड सप्त्यातील सगळे हरिभक्त परायण महाराज तुम्ही उपस्थित केले आणि या व्यासपीठाला एक भक्तिमय वातावरण देण्याचं काम केलं. खरोखरच सल्यूट आहे. आणि या स्पर्धेची चर्चा का संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये असतं हे दाखवून देणारी स्पर्धा पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते. डिसिजन नॉट आउट झालाय. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. ते फक्त एक धाव, एक गडी बाद एक, एक गडी बाद एक. आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो संदेश ठाकरे, अर्थातच सगळ्यांचा लाडका बंटी. नितीन धुळे आणि नॉस टाकेरेडला जय धुले दोन्ही बंधूंची जोडी थोडा उशिराने दाखल झाला श्रीवीरा 11 बीड संघ, परंतु जो मोमेंटम असतो मॅच मधला तो आता त्यांना कॅरी फॉरवर्ड करावा लागेल, मॅच मध्ये वापसी करावी लागेल. खुला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे, डाऊन द बॉल, एक धाव मिळेल नितीनला. या बॉलवरती एकने षटक संपले. पहिलं कमालीची गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये बघायला मिळाली वरई संघाची, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 2 धावा धावफलकावरती. बरेचसे नियम तुम्हाला पोहोचवले संदीपजी बोराडे यांनी. पहिल्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकला योगेशजी ढोळे यांचा. कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा आपण योगेश ढोळेच्या माध्यमातून ऐकल्यात, पाहिल्यात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पहिले षटक संपले, 2 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येईल. खांडपे विलेज यांकडून क्षितिजला इन्व्हाइट करण्यात आले. 5 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट करायचे, त्याकडे लक्ष असू द्या. 2 धावा धावसंख्येसाठी आता संघर्ष सुरू आहे तो बीड संघाचा. ऍक्सेलरेशन करावं लागेल या इनिंग मध्ये, कारण 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 50-55 टार्गेट सेट केला तर सगळ्यांना ठाऊक आहे की श्रीवीरा बीड 11 कडे देखील भरपूर चांगले गोलंदाज आहेत. सो एक आव्हानात्मक टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. क्षितिजला इन्व्हाइट केलंय सेकंड ओव्हर मध्ये. आदरणीय उत्तमदादा भोईर यांचं मंचाच्या ठिकाणी पुनश्च आगमन पाहायला मिळते. मनस्वी आपलं स्वागत. आणि त्याच समवेत चांगला बॉल बघायला मिळाला क्षितिजच्या माध्यमातून. सबमरीन डिलिव्हरी होती, टप्पावरून थोडासा खाली चेंडू राहिला, कोणतंही उत्तर नव्हतं नितीनकडे या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती. एकूण डावात 2. त्या समेत आदरणीय गणपतदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, बॉल खाली येतोय, डाऊन द बॉल, परंतु कॅच ड्रॉप. नितीन धुळेला इथे मिळते जीवनदान. संदेश ठाकरे स्वतः टीमचा लीडर, बॉल खाली आला होता, परंतु कॅच कंप्लीट करणं देखील फार गरजेचं असतं. आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. जीवनदान मिळते एका मोठ्या खेळाडूला, अर्थातच नितीनला. एकने धावफलक जाऊन पोहोचताय 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. धावसंख्येसाठी संघर्ष सुरू आहे, परंतु कित्येक मैदानावरती आपण बघितलं ना, जय धुलेची ती एक आक्रमक इनिंग आज गरजेची आहे बीड संघासाठी.
3 धाव फलकावरती माही लवकर बाद झाला. त्यानंतर जयाला डावाला पुढे घेऊन जाण्यासाठी एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे बीड संघाला. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची. बीड संघाला माहिती आहे इथे 50 पर्यंत कसं तरी पोहोचायचं आणि जर 50 झाल्या मग बीड संघाकडे देखील तितकेच धुरंधर गोलंदाज आहेत. सो मजा येईल सामन्यामध्ये, परंतु आव्हानात्मक टोटल उभं करावं लागेल. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. वाडिश लॉंग ऑफला थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळालं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या 17 मधला पहिला चौकार. आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचताय 8 या आकड्यावरती. 8 धावफलकावरती. जय धुलेच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि अशीच निरंतर त्याला बॅटिंग करावी लागेल. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेग घेणारा बॉल बाकपट स्क्वेअर लेगला जातोय. 1 धाव मिळतीये आणि 1 ने धावफलक. लेग बाईटची धाव हे पंच दर्शवत आहेत. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बंटीने दिल्याच नाही, 2 फक्त दिल्या. इकॉनॉमिकल राहिला. 1 विकेट देखील त्याला माहीची मिळाली. आणि त्यात नंतर आपण बघतोय क्षितिज फराट हा देखील चांगली कामगिरी करतो. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर एक चांगली लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी बघायला मिळते. इथे आडवा बॅटने स्लॉट मध्ये होता, त्याला फेकून दिलाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. आणि या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. अर्थातच डबल फिगर मध्ये 15 धावा धावफलकावरती येत आहेत. लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी फलंदाज आहे. खरं तर सुस्थितीमध्ये फटके मारण्याची संधी होती नितीन धुळेला. इथे धाव मिळेल या बॉलवरती 1 आणि 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. दुसरं षटक देखील समाप्त होण्याचा इशारा पंच करतायत आम्हाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात. त्या 8च्या धावगतीने 16 धावा धावफलकावरती येत आहेत. दोस्ती ग्रुप चषक आपण एन्जॉय करतोय. दरवर्षीप्रमाणे आपण बघतोय 3 वर्ष या स्पर्धेची आपण निरंतर बघितली आणि 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. अर्थातच सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश दत्त देशमुख यांच्या कार्याला गौरव करणारी स्पर्धा एवन जोडी चषक. ज्यावेळेस आपण व्यासपीठावरती येतं त्यावेळेस नक्कीच कामाचा माणूस 28 जानेवारीला तुम्हा सर्वांचंच लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्याला सोडून दिले. परंतु जो काम त्यांनी केला, कामाचा गवगवा त्यांनी केला. ज्यावेळेस त्यांचा दुर्दैवी अपघात झाला त्यावेळेस देखील कामाची कागदपत्र त्यांच्या समवेत होती आणि नक्कीच टॅगलाईन देखील देण्यात आले या व्यासपीठाला, कामाचा माणूस. आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश दत्त देशमुख यांचा देखील कार्याचा मोठा गौरव या परिसरामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये. इथे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे. डाऊन द बॉल. कॅच कम्प्लीट. सॉफ्ट डिस्मिसल होत आहे तो नितीन धुळे. थँक्यू. आणि सन्माननीय अजयजी घरत साहेबांकडून श्री विराट क्रिकेट संघ बीड संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि जर या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन ठरला तर आदरणीय सुधाकर शेठ घारे, अर्थातच सर्वांचे लाडके सुधाभाऊ घारे यांच्या फाउंडेशन तर्फे जी टेनिस क्रिकेट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे, स्वर्गवासी रतन बुवा क्रीडा स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मात्र अजयजी घरत आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप यांच्याकडून त्यांना उपलब्ध करण्यात येईल. एक मोठी घोषणा इथे केली आहे अजयजी घरत यांनी. सो तसा खेळ आता करणं गरजेचं आहे. श्रीविरा क्रिकेट संघ बीड संघाला या वासरेखोंडा परिसरामधील एक सर्वाधिक नावारूपाला आणि सर्वाधिक लोकप्रिय संघ आहे आणि तसा खेळ या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये त्यांना करावा लागेल.
नेक्स्ट मॅचचा कॉल घेऊया. अर्थातच या ठिकाणी वंजारपाडा आणि त्याच्या विरोधात वावलेली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट जरूर मयूर आपण या ठिकाणी करूयात, कारण गेल्या 2 रजनी हा प्रवास आपण सातत्यपूर्ण पाहतोय. अनेक आकर्षक पारितोषिकांनी सुद्धा ही रजनी बहरताना दिसून आलेली आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की प्रेक्षक वर्गांसाठी ऐवाज येईल तर आहेतच, परंतु त्याच्याही पलीकडे आपण पाहतोय अट्रॅक्टिव्ह गिफ्ट या ठिकाणी त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. अगदी आज या ठिकाणी श्री समर्थ कलेक्शन यांच्याकडून आकर्षक गिफ्ट असेल. तदनंतर आपण पाहतोय NK एअर वर्ल्ड यांच्याकडून जो विनर असेल त्याच्यासाठी संपूर्ण वर्षभर फ्री सेवा देण्यात येईल. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिक आदिल मोबाईल मोहसिन पटेल यांच्याकडून मात्र सुद्धा एक स्मार्ट वॉच देण्यात येईल. आणि दरम्यान या स्पर्धेची उंची इतकी आहे की अनेक मान्यवरांचे फोन आमच्यासाठी होत आहेत आणि ते सांगतायत की अगदी ही स्पर्धा उंची गाठताना दिसते. दिमागदार आयोजन आहे, अगदी परफेक्ट नियोजन ज्याला म्हटलं जातं ते केलं आहे. आणि त्याच्यासाठी मात्र सौरभजी बोराडे यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपला शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. आणि इथे दिलाय बिग ब्लास्ट सिक्सर. आमचे मित्र भावेश देशमुख कोंदिवड्याचे, त्यांनी बीड संघासाठी पारितोषिक लावले. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेटसाठी तब्बल 2,500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने दिलं जाईल. इथे षटकार आलाय, तो जय धुळेच्या बॅटमधून 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 25 धावा धावफलकावरती येतात. आता धावा यायला सुरुवात झाली. श्री विरा 11 यंगस्टर बीड संघासाठी आणि त्यांच्या टॉस विरोधामध्ये गेलाय. प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्याने इन्व्हाइट केलंय. खरं तर नाराज होता जय धुळे. त्याला माहिती आहे की प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट जर सेट झालं नाही मग सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. परंतु इथे चांगलं टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीने चांगली बॅटिंग करतोय तो अर्थातच जय धुळे. खुला टाकलेला बॉल, आणखी एक चांगला फटका, परंतु आता एलिव्हेशन चेक करावं लागेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सलगचा दुसरा षटकार. थँक्यू. आणि या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 धावा धाव फलकावरती. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर मयूर या स्पर्धेचा एक एक इतिहास अति विक्रमात रचला जात आहे. कारण कालची रजनी ज्यांच्या अनुषंगाने गाजली गेली अर्थातच RR फाउंडेशन लढवली टीम, जिथे मात्र ऋषिकेशचे राणे प्रतीक बैलमारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, ज्यांनी आतापर्यंत क्रिकेट आयुष्यात भरपूर काही केलंय, परंतु या ठिकाणी सर्वप्रथम नाईट मध्ये एक टॉप 5 मध्ये जाण्याचा मान जो कोणाला मिळाला असेल, सर्वप्रथम आतापर्यंत लढवली टीमने एकाही नाईट मध्ये ट्रॉफी कमावली नव्हती, परंतु या रचनेमध्ये तो विक्रम त्यांनी रचला आहे आणि 1 ट्रॉफी पर्यंत ते हकदार जरूर झाले. टॉप 5 मध्ये गेल्यात. मग त्यांच्या बरोबर पाटीरके, गिरीची दगडे असतील, अनेक असतील, वैभवची दगडे असतील, त्याच्यानंतर आमचे पत्रकार बंधू आपण पाहतोय दगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा समाचार घेणं गरजेचं आहे. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. ऑन हॅट्रिकच्या उंबरड्यावरती उभा आहे तो अर्थातच जय धुळे. षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का? आणि इथे आडवा बॅटने खेळलाय फटका लॉंग लेगच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. फिल्डिंग होईल तोपर्यंत मिळतील जय धुळेला. या बॉलवरती 2 धावा, 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 33 धावा धाव फलकावरती येत आहेत. चांगली बॅटिंग बघायला मिळते. तिसरा षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलाय. जी धावगती आपण बघत होतो 8च्या सरासरीने ती आता पोहोचले 11. अर्थातच 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल धावा जाऊन पोहोचल्यात. एकूण 33 धावा धावा फलकावरती. 2 मिनिटाचा आपण ड्रिंक ब्रेक इथे घेतोय. जाऊया आमच्या डीजे कडे.
तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच इव्हेंट जोडी चषक 2026 हे 4थं पर्व आहे आणि या खंडाई माता क्रीडांगण खांडपेच्या मैदानावरती हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा खऱ्या अर्थाने तिसऱ्या रात्रीमध्ये आपण एन्जॉय करतोय. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करू. जे जे स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती जोडले गेलेत आम्हाला त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. आणि का असू नये या क्रिकेटच्या स्पर्धेचा गौरव पूर्ण तालुक्यामध्ये, कारण प्रथमतःच आपण बघतो या स्पर्धेमध्ये 2 बाईक देण्यात येतील, 2 स्कूटी देण्यात येतील. जी पहिली स्कूटी आहे ते कर्जत तालुक्यासाठी, जे 3 रात्रीमध्ये आपण ते संघ बघत आहोत, 24 संघ. आणि नंतरच्या 2 रात्रीमध्ये कर्जत, खालापूर, त्यानंतर पनवेल, रसायने आणि ठाणे जिल्हा या संघांसाठी ही आणखी एक स्कूटी ठेवण्यात आली. म्हणजे क्रिकेटमध्ये किती उंच शिखरावरती ही स्पर्धा पोहोचवण्यात आली ह्याचं जिवंत उदाहरण मात्र दाखवलंय आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश दादा देशमुख आणि संपूर्ण दोस्ती ग्रुपने. 3 षटकं संपली, धावफलक जाऊन पोहोचले 33 धावा. धावफलकावरती बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला आपण बघतोय तेजस रुठेला आणि बॉलिंग ट्रॅकवरती 4थं षटक घेऊन आलाय रितेश यादव. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. रितेश जाधव आलाय बॉलिंग करण्यासाठी. वेगवान बॉल लॉंग ऑफला स्टेअर केला चेंडूला, फिल्डर तिथे आहे आणि तिथे आपण बघतो एक धाव कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. एकूण धावा धावफलकावरती येतील त्या 35 धावा. 35 धावा. मैदानाच्या चारी बाजूला गर्दी आहे आणि हीच खरं तर या स्पर्धेची पोचपावती देखील आहे. कारण तुम्ही या क्रीडांगणावरती कोणतीही स्पर्धा आयोजित केला, जगदीश दादांना माहिती आहे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बघायला मिळते. संपूर्ण वासरे खोंडा परिसरामधील हे एक लोकप्रिय क्रीडांगण. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता अप्पर कट खाली आहे. सुपर कव्हरला फिल्डर नाहीये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू. आणि आयोवा कॅशसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्थातच विनोदजी मालुसरे फार्म हाऊस जो बदलापूरला त्यांचा आहे आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल, प्रेक्षकांसाठी आहे. आणि मागच्या वर्षीचे डिपेंडिंग चॅम्पियन देखील आहेत श्रीवीरा बीड संघ. आणि तसं खेळतायत ते आता. टेंबिवली संघाला बलाढ्य पराभूत त्यांनी केलं. तो आत्मविश्वास घेऊन हा मैदानामध्ये उतरलेला संघ आहे. इथे लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटला, लॉंग ऑनच्या गॅप मध्ये तिथे आहे फिल्डर, मिड विकेटचा बघत राहिला, त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणखी एक चौकार. कमालीची बॅटिंग सुरू. एका बाजूला जय धुळेचं आक्रमण बघायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला तेजस रुटेचं देखील आक्रमण बघायला मिळते. दोन्ही साईडने आग लावली आहे या धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 धावा. चला आपण जय भवानी वावळुली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा संघाला विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघाला विनंती की आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉस साठी यायचंय. 43 धावा धावा फलकावरती. श्रीवीरा 11 बीड संघ. फुल टॉस बॉल तेजस साठी डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर कमालीची फिल्डिंग करतोय. 1 धाव मिळेल या बॉलवरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 44 आकड्यावरती. 11ची सरासरी मेंटेन करण्यामध्ये यश आलंय श्रीवीरा 11 बीड संघाला. कमालीची बॅटिंग. संकटामधून ज्यावेळेस संघ बाहेर निखरतो ना, त्यावेळेस एक वेगळा आत्मविश्वास त्या संघाकडे असतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या 2 आणि मग तदनंतर मागे वळून बघितलं नाहीये. जय धुळे, नितीन धुळे आणि अर्थातच तेजस रुठेने. कमालीची बॅटिंग. माही लवकर बाद झाला, स्वस्तावरती बाद झाला. बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल, दंडित केलं गोलंदाजाला रितेश जाधवला. 1 ने धावफलक जाऊन पोहोचताय 45 आकड्यावरती. या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट आता सेट करावं लागेल बीड संघाला, कारण अजून एक षटक बाकी आहे. 60 पेक्षा जास्त धावा आणि बीड संघाची बॉलिंग लाईनअप मी म्हणेन धोका संभवू लागलाय आता बरेच संघाचा जर आपण विचार केला. कारण संदेशने कमालीची बॉलिंग केली या मॅच मध्ये. इथे आडवा पाटणे ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर कॅच घेईल का? यस कॅच असं वाटलं घेईल, परंतु कॅच ड्रॉप.
या 17 मधला दुसरा झेल सोडलाय तो बरही संघाने. क्रिकेट असं म्हणतो ना की आपण 11 खेळाडूंचा खेळ, हा सांघिक खेळ आहे. एखाद्याचा परफॉर्मन्स होणं गरजेचं नसतं. ज्यावेळेस 11 खेळाडू चांगले खेळतात त्यावेळेस तुमची टीम पुढे जात असते. आणि तेजसच्या 2 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज आहे पॅडी रुठे यांच्याकडून. 2 लगातार चौकार जरूर मारलेत तेजस रुठेने. परंतु आता स्ट्रायकर एंडला जैल आपण बघतोय, धावफलक पोहोचलाय 47 या आकड्यावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू खेळण्यात आलाय. सुपर कव्हरला फिल्डर तिथे पोहोचतोय, जय पोचेल 2 धावसंख्येसाठी. पॉपिंग क्रेज मध्ये 2 ने धावफलक आता जाऊन पोचेल 49 धावा धावफलकावरती. 4थं षटक देखील समाप्तीचा पंच इशारा आम्हाला करतात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 49 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. चला आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया दोन्ही संघाचे कॅप्टन, अर्थातच चेंज द गेम वंजारापाडा आणि जय बाबाने वावलेली संघ, की आपण आपला कॅप्टन त्वरित पाठवा नाणेफेकी करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद आपण घ्या. बघा मगाशी बीड संघ उशिराने आला, इनिंग ब्रेक होऊन आला, सो आपण अपोजिशनला टॉस विन केलं. सो या तुम्ही सूचनेचं पालन करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद आपण घ्या. सगळ्यांना ते नियम लागू आहेत, कारण आयोजकांचा कोणताही संघ लाडका नाहीये. ज्यावेळेस तुम्ही आयोजन करताना त्यावेळेस तुम्हाला ही 5 दिवसाची स्पर्धा दिसते, परंतु त्याच्या मागचे 50 दिवस ते मेहनत घेत असतात की आपलं आयोजन चांगलं व्हायला पाहिजे, प्रत्येक संघाला सन्मान मिळाला पाहिजे, चांगले चांगले सामने बघायला मिळाले पाहिजेत. सो तुम्ही देखील सहकार्य करा या सगळ्या गोष्टींना. 4 षटकं संपलीत, एकूण धावा धावफलकावरती 49. 2 गडी बाद झाले, अर्थातच माही आणि नितीन बाद झालाय आणि आता बॉलिंग साठी 5वं षटक घेऊन आलाय आदर्श. आदर्श बॉलिंग चांगली करावी लागेल या गोलंदाजाला. स्लॉग वरचे षटक आहे. समोर तेजसला आपण बघतोय, इथे आडवा बॅटने हाफ टॅकर बॉल होता परंतु मोठा फटका आला नाहीये. स्वतःवरती नाराज असेल तेजस, खेळाडूंना संधी होती, कुठेही फटका मारू शकला असता. हाफ ट्रॅकर बॉल होता. 1 धाव मिळते आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत त्या श्रीवीरा 11 बीड संघाच्या. नक्कीच टाळ्या वाजल्या जातात, कारण एका गावासाठी एक जर्सी प्रत्येक जण मेहनत घेत असतात आणि हा संघ असा आहे ना, फाईट बॅक करणारा संघ आहे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे महान रक्तदाते राजाभाऊ कोटार यांचं आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. मयूर चर्चा तर करणार आहोत, परंतु हे व्यक्तिमत्व असं आहे की आज जो माईक आमच्या ताब्यात आहे, या माईकचं सगळ्यात कर्जत तालुक्यातलं मूल जर कोण असेल तर राजाभाऊ कोठारी आहेत. अगदी मी तर म्हणेल समालोचकांचा पाया रचणारे व्यक्तिमत्व आणि महान रक्तदाता म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजाभाऊ कोठारी सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रेफर करण्यात आला डिसिजन, व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग टीम कडून. सो आपण चेक आता करतोय. धावफलक पोहोचले 50 वरती. शेवटचं षटक सुरू आहे आणि आपण चेक आता करतोय. आदर्शचा बॉल, वर्षाची परंपरा वाट पाहावी लागली एवढी. फेअर डिलिव्हरी आहे. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल होत आहे. इथून पुढे बीड संघाला रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्या, कारण दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात आलाय. जर सक्सेस झाला तर पुढे आणखी मिळेल, परंतु जर अनसक्सेस झाला तर तिथून पुढे मिळणार नाही. प्रत्येक इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू आहे. चांगला बॉल बघायला मिळाला तो आदर्शचा. इथे चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवलाय जय धुलेच्या बॅट मधून हा षटकार.
वावलोली आणि वंजारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. विनंती, आपणास मगाच्या सामन्याचा एक निर्णय थोडासा बीडच्या विरोधात जरूर गेलाय, कारण उशिराने मैदानात दाखल झाले, त्यामुळे वरळी टीमला आपण टॉस विन दिलेलं आहे, याची नोंद घ्या आपण. कारण हे नियम तुम्हाला तंतोतंत पाळणं गरजेचं आहे, याच्यात काही व्यत्यय येणार नाही याची आपण नोंद घ्या. कारण त्याच्या पलीकडे आपण आजही थोडं उशिराने चालतोय, याची ही प्रत्येक खेळाडूने नोंद घ्या. आणि जाऊयात आपण सन्मानाकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय या मंचावरती दाखल व्यक्तिमत्व, अगदी महान व्यक्तिमत्व मी तर म्हणेल. सातत्यपूर्ण आम्ही ज्यावेळी समालोचन शिकलो त्यावेळी मात्र त्यांच्याकडे पाहूनच हे समालोचन जगतात आमचं पहिलं पाऊल पडलं. अर्थातच या कर्जत तालुक्यातील समालोचकांचा मूळ पाया आदरणीय महान रक्तदाते राजाभाऊ कोठारे, कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करेल राजाभाऊ कोठारे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मी विनंती करेल रवींद्र काका घरे यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्राचे महावस्त्र मायेचे उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि त्याच समवेत एक आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण भेट म्हणून दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याच समयेत या ठिकाणी आदरणीय जयजी मसे सर उपस्थित आहेत, यांचा होता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय जयजी मसे. आदरणीय जयजी मसे यांचा सन्मान. त्याचसमोर त्या ठिकाणी आदरणीय सिद्धीजी लाड उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय प्रसादजी देशमुख उपस्थित आहेत, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला नितीनजी करत आपण आपल्या जागेवरती चला, कारण दोस्ती ग्रुपचे एक शिलेदार आता उपस्थित होत आहेत आणि खरंय कामानिमित्त परत काही असतं. प्रसादजी देशमुख यांचा सन्मान. अजून कोण नाही राहिलं ना वरती? कोण नाही राहून बाकी तिकडे झालेत ना? बाकीच्यांचं झाले 2 दिवसात झालं त्यांचं पण. त्याच समयात आपण पाहतोय मंचावरती उपस्थित नेतृत्व, युवा नेतृत्व महेंद्रजी गारे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्वागत. नाही येणार तो. आपण टॉस कडे जाऊयात. चला, टाइम फार महत्वाचा आहे, हेच तर खरं तंत्र आहे. आपण मॅच साठी संपूर्णपणे 25 मिनिटांचा अवधी जरूर देतो, परंतु मध्यंतरच्या वेळी येतो ना त्यावेळी फार थोडं व्यत्यय निर्माण करतात, तिथे वेळ घेतला जातो. कोणाचे असते यार सांगितलं? कोणाचे? मी विनंती करेल आमचे राजाभाऊ कोठारी सर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचं. या आपण शालेय जीवनात अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या,
नेतृत्व सुद्धा त्या स्पर्धांचं केलंय. एकीकडे आपण पाहतोय ववलली टीम आणि त्याच्या विरोधात वंजारपडा टीम. कॉल आहे हेड. टॉस जिंकलाय तो मात्र ववलली टीम वंजारपडा टीम डिसिजन बॉलिंग. येस, वंजारपडा टीम आज या स्पर्धेत दाखल झाला, परंतु थोडस दोघांनाही शुभेच्छा देईल कारण मॅच एकीकडे ऑन होते. शुभेच्छा तुमच्यासाठी. बोला. अंकुशजी कामेरे साहेब आणि योगेशजी कामेरे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अरे कल्पेश ये ना. काल बोललो ते. मग कालच बोलते मी तुला. सन्माननीय प्रशांतजी गायकवाड साहेबांकडून श्रीवीरा क्रिकेट संघ बीड संघाला 1000चा कॅश प्राइज दिलाय. तीस बॉल मध्ये टार्गेट आहे, 64 धावा संख्येचा आणि हे धावा डिफेंड करण्यासाठी अर्थातच ज्याने आपल्या वासरे खोंडा परिसराचं, कर्जत तालुक्याचं, या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नाव क्रिकेटच्या पटलावरती आणलं तो नितीन धुळे. खुला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने वायडिश लॉंग ऑफला, तिथे खंडू लोबे आहे. नो डाऊट सर्वोत्कृष्ट फिल्डर या परिसरामधला. एक धाव मिळेल या बॉल वरती संदेशला आणि 1ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 1 या आकड्यावरती अकाउंट खुलं होतंय. बॉल संपले त्या षटकामधले 3. ज्या पद्धतीची सुरुवात संदेश ठाकरेने करून दिली होती वरई संघाला, तीच सुरुवात करून देते तो नितीन धुळे आपल्या संघाला. अर्थातच बीड संघाला मागच्या वर्षीचे चॅम्पियन संघ आहेत, त्याचा खेळ या स्पर्धेमध्ये व्हायला पाहिजे. सुरुवात चांगली करतोय नितीन धुळे. रनअपकडे सगळ्यांचेच लक्ष आहे आणि ती चर्चा देखील ह्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये केली जाईल. वासरे खोंडा परिसर असेल, कर्जत तालुका असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, कर्जत प्रीमियर लीग असेल, कित्येक व्यावसायिक दर्जाचे टीम्स असतील आणि या सगळ्या संघांमध्ये वर्णी लागणारा हा खेळाडू आहे नितीन धुळे. तेच तर्रार गोलंदाज, रफ्तार का सौदागर. खुलवट टप्प्याचा बॉल, चांगला फटका आहे लॉंग ऑफला. जी फील्ड प्लेसमेंट केली आहे नितीन धुळेने त्यानुसार गोलंदाजी बघायला मिळते. सगळे फुलर लाईनचे बॉल, खोलवर टप्प्याचे बॉल तो टाकतोय आणि इथं कळले ते चांगल्या क्रिकेटरचं लक्षण असतं ना की तुम्ही जशी फिल्डिंग सेट केली तसे बॉल तुम्हाला टाकणं आलं पाहिजे. आणि कित्येक वर्ष क्रिकेट नितीन धुळे खेळतोय, व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट तो खेळलाय आणि हा सगळा अनुभव आपल्या गावाच्या संघासाठी दाखवत असताना. वाडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आहे बरोबर व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक. आदरणीय सागरजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आणि त्या समेत कुणालजी गारे उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा सहर्षमय स्वागत. त्या बॉल वरती आपण बघितलं पायचेची अपील झाली, परंतु इम्पॅक्ट, पिचिंग या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील पंचांच्या वतीने, कारण क्वालिफाईड पंच आपण या स्पर्धेसाठी बघतोय आणि जेपी पॅनलचे सगळे पंच आहेत. आणि लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी खरं तर फायदा घ्यायला पाहिजे संदेशने, परंतु फायदा कसा उठून देईल कारण तोच तर गोलंदाज आहे ना नितीन धुळे. कमालीची कामगिरी अद्याप राहिले या षटकामध्ये. आडवा बाटणे, शॉर्ट स्क्वेअर लेगला कमालीची फिल्डिंग. शिवम लोभी बघायला मिळाला, अगदी ग्लेन फ्लिपची आठवण करून देणारा फिल्डिंग बघायला मिळाली. आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात, त्या 3 धावा फलकावरती येतात. सन्माननीय उद्योजक सन्माननीय अशोकजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्याकडून बीड संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज झालं. या पण साहेब व्यासपीठावरती आपलं सहर्षमय स्वागत. तुम्हा सर्वांची लाडकी क्रीडा स्पर्धा A1 जोडी चषक, संपूर्ण कर्जत तालुक्याचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे लागून राहिलंय, कारण उद्याच्या रात्रीमध्ये मोठमोठे संघ, परवाच्या रात्रीमध्ये मोठमोठे संघ इन्व्हाइट केले जातील या स्पर्धेमध्ये. आणि आज कर्जत तालुक्यामधील दिग्गज 8 संघ आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये तुडुंब गर्दी आहे आणि हे मी म्हणेन प्रेम आहे आदरणीय दोस्ती ग्रुप वरती.
त्याच समेत आपण पाहतो या स्पर्धेला सतीच्या भेट देण्यासाठी उद्योजक जगतातलं आणखी एक मोठं नाव मणिजी बजाज सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. मणिजी बजाज सर या आपण मंचावरती. अगदी काही क्षणातच त्यांचा प्रवेश या मंचावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मणिजी बजाज आपण पाहतोय. अतुलजी देशमुख त्यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती घेऊन येताना दिसून येत आहेत. उद्योजक जगतातलं अगदी यंग टॅलेंटचं हे नाव जरूर पाहायला मिळतंय. मणिजी बजाज या मंचावरती दाखल झालेत. आपलं सहर्षमय स्वागत. बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानामध्ये जय धुळे, अर्थातच नितीन याचा छोटा बंधू. आणि ज्या पद्धतीची कमालीची बॉलिंग राहिली नितीनची, पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर जयाला पहिलाच बॉल त्याने वाईट टाकला, 1 धाव जॉईंट होईल धावफलकावरती. वरही संघाच्या धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. मोठे फटके आता मारावे लागतील वरही संघाला. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्टँड अँड डिस्पॅच षटकार. आपण क्रिकेटमध्ये बघतो ना की अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चौकार, एक स्टँडर्ड क्रिकेटचं मी म्हणेन फटका. परंतु इथे बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी संदेशने जागा बनवली आणि काय क्रॅकिंग अपिस्ट कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. सगळ्यांची नजर मात्र थिरकवली या फटक्यावरती. संदेशने कडकच मारला, एक मारला पण कडकच मारला. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूरवर ठेवणारा बॉल. पंचांचा कोणता इशारा आहे म्हणजे चांगला बॉल बघायला मिळतोय जय धुळेचा. आणि लगेचच त्याने फाईट बॅक केलाय या बॉलवरती. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना कोणताही इशारा पंचांचा येत नाही. हा चांगला बॉल बघायला मिळाला. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये बातचीत सुरू होती खरं तर DRS साठी. कारण दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात आले, परंतु तो घेण्याचा निर्णय घेतला नाही. अंकुजी कांबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कारण म्हणायला गेल्यानंतर एक चांगले ढोलके वादक सुद्धा ते आहेत. योगीजी कांबेरे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. बोनवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगीजी कांबेरे आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. हा, आणि त्याचबरोबर आपण राजेश दादा मोडक यांना देखील विनंती करू की आपण सुद्धा व्यासपीठावरती या, जर आले असतील या क्रीडा नगरीमध्ये, की आपण सुद्धा या व्यासपीठावरती येऊन साडाबंड नवा. तिसरा पंचांचा रेफर करण्यात आला डिसिजन. बेल्स तिथे ग्राउंडेड झाल्यात, तर आता बघूया आपण, चेक केलं जाईल. स्टार टेनिस क्रिकेट अर्थातच टिंकू लोबी यांची ही वाहिनी आहे आणि त्या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवतोय. A1 जोडी चषक या स्पर्धेचे जनक आणि ज्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित केली ते आदरणीय जगदीशदादा देशमुख अगदी पहिल्या बॉल पासून या व्यासपीठावरती आहेत. क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत आणि आपण एक पर्व दादांच्या वतीने बघितलं याच मैदानामध्ये. पण काय चेक करायचंय, बेल्स कधी पडलात? ओके. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अरुणजी गरत उपस्थित झाले. त्यांनी बीड संघासाठी या ठिकाणी पारितोषिक लागलंय. षटकार हॅट्रिक जर टोकली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. माफी असावी जरा, आता बीडची सध्या फिल्डिंग चालू आहे. आमचं लक्ष थोडं पाहुण्यांकडे, परंतु बीड संघाच्या आता विकेट हॅट्रिक साठी ते 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आदरणीय प्रमोददादा देशमुख यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन दिवस ते थोडे आमच्याकडे त्यांनी पाहिलं नाही मी म्हणेल, परंतु आज आपणास विनंती आपण मंचावरती या. काही काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्याशिवाय मंचाला कधी शोभा येत नाही. खरंय, परंतु हे व्यक्तिमत्व गरजेचेच असतात. प्रमोददादा देशमुख असतील, आमचे उत्तम मामा, त्यांचे आवर्जून मी जरूर नाव घेईल. चेहऱ्यावरती त्यांच्या हसू नाही येणार, परंतु दुसऱ्याला मात्र नक्की हसवतील. हे उत्तम मामांची क्वालिटी आहे.
यस, निर्णय तुमच्यापर्यंत जरूर सपोर्ट केला जाईल. DRS घेतलाय. अगदी नेक्स्ट मॅच असेल वंजारपणा आणि वावळोली यांच्या दरम्यान. फलंदाज नॉट आउट आहे आणि बॉल डॉट आहे. टोटल बॉल या ओव्हरमध्ये संपलेत. दोन बॉलचा खेळ संपलाय. क्रॉस चेक कर एकदा. 10 धावा दाफलकावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय या दुसऱ्या ओव्हरमध्ये. दरम्यान म्हणजे थोडस तुम्हाला जरूर थांबवेल. अर्थातच कर्जतच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच देवा अकॅडमीचं हे यश मैदानावरती येताना दिसून येत आहे. नांदगाव गावची सुकन्या कुमारी सुप्रियाताई कोकाटे MPSC मार्फत महसूल कर अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. अर्थातच देवा अभ्यासिकेची ही विद्यार्थिनी आहे आणि खरंच सांगायचं हे आपलं सौभाग्य आहे की महसूल कर अधिकारी म्हणून त्यांची निवड होत असताना मुंबई मंत्रालयामध्ये त्यांची वर्णी जरूर लागलेली आहे. त्या कुमारी सुप्रियाताई कोकाटे या मंचावरती दाखल झालेल्या आहेत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी संघर्षमय स्वागत. A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा. चांगला फटका खेळण्यात आलाय. वाडिश लॉंग ऑफला एक धाव मिळेल. या बॉलवरती संदेशला 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 11 या आकड्यावरती ऍक्सेलरेशन करावं लागेल. धावसंख्याचा जर पाठलाग करायचा असेल वरही संघाला तर प्रति षटकामागे 10-15 धावा कशा येतील हा विचार करायला पाहिजे. जरी नितीनचे 2 षटकं महागडी पडू शकतात बरही संघाला, तरी देखील मी म्हणेन दुसऱ्या बाजूने आक्रमण देखील करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकर एंडला येतोय शेखर. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलक जाऊन पोहोचलोय. 11 धावा धावफलकावरती. जय धुळीने देखील कमबॅक केलं या मॅच मध्ये. एक षटकाराचा मार पडल्यानंतर इथे चांगला फटका आहे. पुन्हा एकदा वाडिश लॉंग ऑफला फिल्डर तिथे नाहीये. डाऊन द बॉल एक टप्पा सहित चौकार. चार धावांनी धाव फलक जाऊन पोहोचेल. 15 धावा धाव फलकावरती. 15 धावा धाव फलकावरती 64 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि या धावा कशा बनतील हा विचार करायला पाहिजे, कारण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत कोण जिंकेल याचं प्रेडिक्ट करणं क्रिकेटमध्ये फार कठीण आहे. सो प्रयत्न करायला पाहिजेत. वरही संघाचा जर आपण विचार केला, जय धुळे जयचा बॉल फसवा चेंडू. व्हेरिएशन दाखवले त्या बॉलवरती जयने. चांगला चेंडू बघायला मिळाला विकेट वरती. आणखी एक डॉट बॉल टाकतोय. धावफलक तिथे स्थिरावलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा. शिवम लोभी आपण बघतोय फिल्डिंग करतोय आणि त्याच्या प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे संदीप बोराडे यांच्याकडून. इथे बाहेरची कडा शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. डॉट बॉलची समाप्ती केली जाते आणि षटक देखील संपेल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 15 धावा धावा फलकावरती. बघा पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला ना तर 15 धावा होत्या बीड संघाच्या. तिथून ऍक्सेलरेशन करायला सुरुवात केली होती बीड संघाने. तो विचार करायला पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन वरही संघाला बॅटिंग करणं देखील गरजेचं आहे, कारण क्रिकेट खेळ असा आहे ना जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. आक्रमण करावं लागेल, आक्रमकता सिद्ध करावी लागेल संदेशला. संदेशकडे तिथे क्षमता आहे या मॅच मध्ये. यानंतर आपण बावलुली टीमला इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत आणि अर्थातच नरेंद्रजी गुमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे श्री 11 जय भवानी बावलुली. टीमला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल चेंज द गेम वंजारपाडा. संकेत तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल या मॅच मध्ये.
आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय तो नितीन धुळे. वासरीखोंडा एक्सप्रेस, रफ्तार का सौदागर, तेच तर्रार गोलंदाज. आणि त्याचा रनअप आपण ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस आपल्याला एखाद्या चांगल्या लेदर क्रिकेटरची आठवण येते. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पिक केलं आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. संदेश ठाकरेचा ब्रँड षटकार. आणि जोपर्यंत संदेश मैदानावरती आहे ना तोपर्यंत कुठेही जाऊ नका. या मैदानाचं चित्र काहीही घडू शकतं. कमालीची बॅटिंग, मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला. आणि आता नितीन धुळेलवरतीच आक्रमण करण्यास त्याने सुरुवात केली आहे. सोडून दिला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय. प्रेशर सिच्युएशन मॅच मध्ये बघायला मिळते. नितीन धुलेवरती देखील प्रेशर आला असेल, कारण वैभव सूर्यवंशीने जेव्हा जसप्रीत बुमराच्या विरोधामध्ये पहिल्या बारवरती षटकार मारला ना त्यावेळेस त्याच्यावरती देखील प्रेशर आला असेल. कमालीची बॅटिंग, संदेश कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगोदरच्या सत्रामध्ये जय धुळेची कॅप्टन इनिंग आपण बघितली आणि या मॅच मध्ये बंटेला देखील तशीच कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. नितीन धुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग साठी. इथे आडवा बॅटने शॉर्ट आर्म पुल करायचा होता, परंतु बॉलच्या लाईन पर्यंत येणं देखील फार गरजेचं असतं ऍज अ बॅटर. बॉलच्या लाईन पर्यंत नव्हता तर एक बाउन्स चेडून घेतला. नाकासमोरून जाणारा बॉल, षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना नितीन धुळे हीच त्याची ओळख आहे. आणखी एक डॉट बॉल टाकले नितीनने, धावफलक तिथे स्थिरावलंय ते 22 या आकड्यावरती. 22 धावा. कमालीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. वरई आणि बीड संघाचा एकमेकांच्या विरोधातलं बॅटल, युद्ध सुरू आहे. पुन्हा एकदा नितीन, आणखी एक चांगला बॉल, परंतु जसा वेगाने आला तसाच वेगाने फेकून दिलाय. बंटीच्या बॅट मधून आणखी एक विस्फोटक षटकार. पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला ना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 होत्या. वरई संघाच्या देखील 13 होत्या आणि नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. आणि या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 2 षटकार आलेत, सो 13 ऑलरेडी आल्यात, आणखी 4 आल्या. तर ह्या मॅच मध्ये काहीही घडू शकतं. कुठेही जाऊ नका, ही मॅच तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत जाताना दिसेल. कमालीची बॅटिंग, कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कमालीचं नेतृत्व बघायला मिळत आहे संदेश ठाकरेकडून वरई संघासाठी. नितीन धुळे थोडासा थांबतोय, त्याच्यावर देखील प्रेशर असेल कारण 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये आलेत. आणि आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना संदीप सर, ज्यावेळेस लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी असतो ना त्यावेळेस फायदा हा नेहमी लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला असतो. तो फायदा घेतोय संदेश. कमालीची बॅटिंग, प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. सगळ्यांना वाटलं की इथपर्यंत धावा पोहोचणार नाही, त्या पोहोचल्या आणि त्याचा पाठलाग आधी सुरू आहे. हा ब्रॅकेट बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि तिथे मात्र बीड संघाचा सरफेस फिल्डर आला खंडू लोबी, कॅच कंप्लीट केली आणि मॅचची मोठी विकेट. संदेश ठाकरे बाद. नितीन धुळेचं या मॅच मध्ये आपण कौतुक केलं पाहिजे, कारण 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये आले तरी देखील त्याला माहिती होतं की एक विकेट मला फक्त घ्यायची या मॅच मध्ये. जर ती मिळवली तर मग आमचा प्रवास देखील इथून सुखकर होईल. आणि संदेश ठाकरेची ती मोठी विकेट मिळवली, फटका फसला. मोठा फटका मारण्याचा मोह खरं तर आवरला नाही संदेशला. आणि खंडू लोबी या टीम मधला सर्वोत्कृष्ट फिल्डर, सरफेस फिल्डर, त्याच्या हातामध्ये सोपा झेल टिपला आणि पहिला धक्का लागला तो वरई संघाला. बॅटिंगसाठी दाखल झाले नागेशला देखील कमालीची बॅटिंग करावी लागेल. निर्णायक क्षणाला तो आलाय मैदानावरती. चांगला स्टार्ट दिलाय संदेशने या मॅच मध्ये. टार्गेट देखील मोठा आहे आणि एखादी पार्टनरशिप आता बिल्डअप करावी लागेल. फुल टॉस बॉल, वाडिश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे फील्ड राईट डाऊन द बॉल. कमालीची फिल्डिंग बघायला मिळाली. शिवम लोभी अर्थातच आणखी एक चांगला फिल्डर बघायला मिळाला आपल्याला या टीम मधला.
आणि 2 धावा जवळपास त्याने आता वाचवल्यात, 3 धावा जवळपास इथून वाचवल्यात. एकच धाव मिळते या बॉलवरती, 1 धाव फलक जाऊन पोहोचेल. मयूर एकीकडे जर पाहायला गेलं ना तर अगदी नागेश सध्या बॅटिंग लाईन वरती आहे. थोड्याच दिवसांपूर्वी पळसाई चषकाची जी सांगता झाली, शिवम लोबींनी जो झेल अप्रतिम टिपण्याचा प्रयत्न केला ऍज अ समालोचक म्हणून त्या स्पर्धेत जरूर ते होते. त्यांना माहिती आहे की नागेश फार महत्वाची विकेट आहे मैदानावरती, की ज्याने पळसाई चषकामध्ये एक धुरंधर बॅटिंग केली होती. म्हणजे इथे त्याने विचार जरूर केला होता. खोलवर टप्प्याचा बॉल, ऑफस्टिकची लाईन पकडून बॉल बघायला मिळाला. षटक संपलं आता तिसरं, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय आता ते 29 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 35 धावसंख्येची. येस, थँक्यू. दरम्यान जाऊयात आपण सन्मान सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती अगदी नवचैतन्याची एक लाट पाहायला मिळाली. अर्थातच आमच्या नंदगावच्या सुकन्या कुमारी सुप्रीताई कोकाटे एमपीएससी मार्फत महसूल कर अधिकारी म्हणून मुंबई मंत्रालयात म्हणजे त्यांची निवड झाली. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येईल. अगदी हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती समोरच केला जाईल. आणि मी विनंती करेल मधुकरप्पा गारे यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सुप्रीताई कोकाटे यांचा करायचा आहे. आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप आपण सुद्धा चला समोरच हा सन्मान केला जाईल. एक मॅच 2 मिनिटांसाठी थांबव. कॅमेरामन फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय अगदी हा सन्मान सोहळा अगदी मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान चालू आहे. कुमारी सुप्रीताई कोकाटे एमपीएससी मार्फत महसूल कर अधिकारी मुंबई मंत्रालय या ठिकाणी त्यांची निवड आपल्याला पाहायला मिळते. आणि ताईंना या मंचाच्या तर्फे पुढील वाटचालीसाठी देवया शुभेच्छा. देवा अकॅडमीचे सर्व यश पाहायला मिळते. देवा अकॅडमीचे विद्यार्थिनी राहिलेले आहेत. आणि खरं आहे कर्जत तालुक्यात आणखी एक मानाचा शिरपेचा तुरा रोवला गेला तो म्हणजे सुप्रियाताई कोकाटे यांची निवड. आणि त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व उद्योजक जगतातलं यंग टॅलेंट या ठिकाणी आपण अनुभवतोय. आदरणीय मणिजी बजाज सर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोस्ती ग्रुपच्या वतीने आज सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. मी विनंती करायला जगदीशदादा देशमुख यांना की आपण मणिजी बजाज सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. महाराष्ट्राचे महावस्त्र मायेची उबदार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय मणिजी बजाज सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. अगदी पाहुण्यांची रेलचल या मंचावरती पाहायला मिळते. यस, मॅच एकीकडे चालू होईल. सेकंड इनिंगला सुरुवात पाहतोय आपण. चालू आहे मॅच. अगदी 12 बॉलचा थरार बाकी आहे. आणि त्याच समय त्या ठिकाणी अंकुची कांबेरे उपस्थित आहे. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. अंकुची कांबेरे या आपण. फार बिग बॅटल पाहायला मिळतं. मोठं युद्ध सध्या घमासान मैदानामध्ये चालू आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय श्रीवीरा बीड आणि त्याच्या विरोधात भैरवनाथ वरई संघ मैदानात दखल देतो. नागेश ऑन फाईट सध्या मैदानात आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूल नजरेने, परंतु पंच सुद्धा इथे गोलंदाजाला करतायत दंडित. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. त्यासमोर आदरणीय सागरजी बवारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सागरजी बवारे या आपण. सागरजी बवारे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय कुणालजी गारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती आहे. टिपली झेल, महत्वपूर्ण झेल आपल्याला मैदानात पाहायला मिळते. शिवम लोबीच्या हातातच नागेश बॅटरचं अगदी या मैदानातलं मरण पाहायला मिळत होतं. कारण एक झेल उडाला होता जिथे शिवम लोबीने अतोनात प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नांना तिथं यश जरूर आलं नाही. परंतु आता हा झेल अचूक टिपलाय शिवम लोबीने. त्या
त्या समेत आदरणीय प्रमोददादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. प्रमोददादा देशमुख. आणि संदीपजी बोराडे यांच्याकडून 100चं कॅश प्राइज होतं कॅच साठी. येस येस, ते मिळणार यात काही शंका नाही, कारण आम्ही ते सुरुवातीलाच लावलं होतं. अगदी प्रमोददादा देशमुख, चला आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्की करू पण त्या दोघांना पण. विकेट हॅट्रिक साठी अशोकजी घरत यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. लोअर फुल टॉस बॉल, लॉंगॉनच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डर तिथे आहे, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक धाव मिळते या बॉल वरती. जसा संदेश ठाकरे मॅच मध्ये बाद झाला ना, तसं सगळ्यांनी निराशाजनक कामगिरी बघायला मिळते. बरंही संघाची टार्गेट आता कठीण बनत चाललंय. शेवटचे चेंडू बाकी आहेत, ते 9 आणि 32 धावसंख्येची गरज. 9 बॉल 32. व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान खरोखरच आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून बघतोय. देवा अकॅडमी, ज्यावेळेस मी या परिसरामध्ये समालोचन करण्यासाठी आलो आणि देवा चव्हाण असतील, अजय शिर्के असतील, विनोद मालुसरे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या यंगस्टरना घडवण्याचं काम मात्र सुरू आहे, अर्थातच देवा अकॅडमीच्या वतीने. मनोजजी मुंडे यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्षमय स्वागत. आणखी एक फलंदाज बाद होतोय. अभयजी भोईर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. त्या समेत मोहनजी ओवाल, आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. त्या समेत बांदाजी पालकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. वारंवार विकेट्स मैदानावरती जात आहेत. वरही संघ थोडीशी अडचणीमध्ये सापडले. रितेश बॅटिंग साठी गेलाय आणि संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. वरही चेंडू बाकी आहेत, म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गरज आहे ती 32 धावसंख्येची. 8 बॉल 32. जसा संदेश ठाकरे या मॅच मध्ये बाद झाला, असं वाटलं की संदेशने तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नव्हता, कारण नितीनचं ते षटक जर संपलं असतं मग 2 षटकं बाकी होती. 2 षटकांमध्ये आक्रमण करता आलं असतं, परंतु इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑनला, जे बघत राहिला त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. सन्माननीय योगेशजी कांबेरे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. ग्रुप ग्रामपंचायत वावलोलीचे माजी सरपंच आणि अर्थातच एक चांगले क्रिकेटर, या पण योगेश होता व्यासपीठावरती, आपलं देखील मनापासून स्वागत. मनोज मुंडे यांना देखील विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. तुमचं मनापासून स्वागत आम्ही करतोय या एवन जोडी चषकामध्ये. इथे मोठा फटका पुनश्च मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. शिवम आहे मला असं वाटतं तिथे, आणि कॅच कंप्लीट करते दुसरी, म्हणजे 200 रुपयाचा कॅश प्राइज आता मायनस झालाय संदीपजी बोराडे यांच्या एटीएम मधून. डीजे शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे बरंही संघाला. 1 मिनिट थांबवतो महेश सर. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय योगेशदादा कांबरे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशदादा गारे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. संपूर्ण दोस्ती ग्रुप आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. माही गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार.
5 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. सामना जिंकण्यासाठी वरही संघाला काहीही घडू शकतं या मॅच मध्ये, परंतु बंटीने थोडीशी घाई केली असं वाटू लागलं आता, कारण बंटी जर राहिला असता तर कदाचित आणखी 2-3 मोठे फटके आले असते आणि कदाचित सामना आणखी सोपा होऊन बसला असता. परंतु बघूया काय घडतं या मॅच मध्ये, कारण क्रिकेट आहे. तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये उतरता त्यावेळेस तुमच्या गावातील 11 चुनंदे खेळाडू घेऊन उतरत असतात. सगळ्यांकडे कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची आणि इथून बाहेर काढावं लागेल या संकटातून फलंदाजी करणाऱ्या क्षितिज फराड याच्याकडून. 5 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. माही बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अर्धा बॅटने शॉटअंबुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. भरपूर शफल झालेला तो क्षितिज फराड आणि पंचांकडे आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, डिसिजनला रेफर करण्यात आलाय व्हाईट बॉल साठी. सो आपण लगेचच चेक करू. या मुख्य मंचावरती सन्माननीय उद्योजक अशोकजी घरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून श्री विरा बीड टीम साठी कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सन्माननीय मनोजजी रोटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण देखील या मंचावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. मनोजजी रोटे साहेब या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे. सो डॉट बॉलची समाप्ती होते करतोय माही. 4 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. 4 बॉल 22. एक लिगल चेंडू जर आला तर बीड संघ विजय प्रस्थापित करताना दिसेल, परंतु या 4 चेंडूवरती जर 4 मोठे फटके आले तर मग विक्रम नोंदवताना दिसेल तुम्हाला वरही संघ. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. इथे डान्सिंग डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑनला खंडू लोबेच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. कुठेही जाऊ नका. चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज. कोशिश लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लगेचच बॅटला त्याने चुंबन घेतलं आणि त्याला माहिती आहे की ज्या वेळेस तुम्ही आपल्या गावाची जर्सी घेऊन मैदानामध्ये उतरताना त्यावेळेस तुम्ही तुमच्या गावाच्या संघासाठी तुमच्या गावाच्या नावासाठी लढत असता. आणि जरी संदेश ठाकरे बाद झाला तिसऱ्या ओव्हर मध्ये तरी आता लढतोय क्षितिज फराड. 3 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. माहीवरती देखील प्रेशर आलं असेल या मॅच मध्ये. 3 बॉल 16 हे समीकरण. या बॉल वरती मोठा फटका यायला पाहिजे, मजा येईल आणखी या सामन्यामध्ये. आठवा पाटणे पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने तिथे चूक केली आहे, परंतु रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बाब द्यावं लागतंय फलंदाजाला. सन्माननीय दत्ताजी रोटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण देखील या मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. दुर्दैवी स्वरूपात रनआउटची विकेट मिळती आहे ती वरई संघाची. बीड संघाला आता मात्र स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आलाय श्रीवीरा क्रिकेट संघ बीड. हे संपूर्ण पाठीराखे आपण त्यांचे बघतोय, कारण या परिसरामधील वासरेकोंडा परिसरामधील एक लोकप्रिय संघ आहे. सर्वांनाच वाटतं की बीड संघाची मॅच पाहण्यासाठी जावं आणि भरपूर संख्येने प्रेक्षक पाठीराखे ते इथे आलेत. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत या A1 जोडी चषकामध्ये करू. माही शेवटचे 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना आता कठीण बनलाय. या मॅच मध्ये थोडीशी बॅकफुटला आली वरई टीम. 2 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. बराचसा आता चेंज करण्यात आलाय फिल्डिंग मध्ये. माही पुनश्च सज्ज होईल. 2 बॉल 16 हे समीकरण या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कोणताही असा फटका नाहीये जो 2 बॉल 16 करून देईल, परंतु एक वाईल्ड बॉल टाकावा लागेल. एक चांगला बॉल बघायला मिळाला आणि आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल. डायरेक्ट हिटची संधी आहे माहीसाठी, परंतु विकेट मिळणार नाही. 1 चेंडू आणि आता 15ची गरज. 1 बॉल 15 हे समीकरण या मॅच मध्ये. ऑलमोस्ट आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो श्रीवीरा यंगस्टर बीड संघ. नितीन धुळेचे कमालीचे ते 2 षटक. नितीनने बंटीची विकेट जिथे मिळवली तिथेच मी म्हणेन या सामन्याला युटर्न मिळालं. जय धुळेची ती पारी ती इनिंग आपण विसरून चालणार नाही. तेजसची शॉर्ट बट स्वीट बॅटिंग या मॅच मध्ये. आणि इथे पाठीमागच्या दिशेने फटका तर चांगला खेळलाय क्षितिज.
देर आहे पर दुरुस्त आहे असं दाखवणारा फटका शेवट गोड करतोय, परंतु संघ जिंकलाय तो श्री वीरा क्रिकेट संघ यंगस्टर बीड. हार्दिक अभिनंदन बीड संघ तुमचं आणि हार्ड लक जय भैरवनाथ क्रिकेट संघ बरही. तुम्ही देखील एक चांगला फाईटबॅक दिला या मॅच मध्ये आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयवंत धुळे अर्थात जय धुळे ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला दरम्यान आपण पाहताय मान्यवर या ठिकाणी रजा घेतात या स्पर्धेतून. सिद्धीजी लाड साहेब त्यांचं देखील आणि, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या ठिकाणी किरणजी पाटेकर यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यांची स्पर्धा आहे एवन जोडी चषकामध्ये आपण त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करू आणि त्यांच्या माध्यमातून देखील बक्षीस आता लावली जातील, कारण क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. विनोदजी माळुसरे जर आले असेल तर आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून स्वागत. मला सुद्धा काल ते होते, जर आले असतील तर आपण सुद्धा या. आणि भावेश कामेरे आपण सुद्धा व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट जय धुळे आपण या व्यासपीठावरती हे पारितोषिक घेण्यासाठी. मी सन्माननीय अशोकजी घरत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. सन्माननीय अशोकजी घरत साहेबांना विनंती की आपण हे पारितोषिक देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. जय धुळे आपण या. कमालीची बॅटिंग बघायला मिळाली जयची आपल्याला.